ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. सह्याद्री हॉस्पिटल्सला प्रगत व्हायटल होल तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी एशियातली पहिली टोमोथेरपी रेडिएक्झॅक्ट X9 प्रणाली सादर करताना अभिमान वाटत आहे. हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रेडिएशन थेरपीमधील नवीनतम प्रगतीचे प्रतिनिधित्व करते, ज्यामुळे रुग्णांना अतिशय अचूक थेरपी आणि अधिक परिणामकारक उपचार मिळतात. खास करून ज्या कॅन्सरमध्ये मोशन मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते, त्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरत आहे. हाय, आई एम डॉक्टर संजय उनगुनमठ, लीड रेडिएशन ऑन्कोलॉजी सह्याद्री हॉस्पिटल्स में, हड़पसर में. एंड हमारे पास अभी एक वर्ल्ड क्लास मशीन है, स्टेट ऑफ द आर्ट मशीन, दैट इज़ रेडिएक्ट X9 विच इज़ फुली लोडेड विथ एन एडिशनल फीचर कॉल्ड SGRT, जिसका मतलब है सरफेस गाइडेड रेडियोथेरेपी. और इसके फीचर्स रेडिएक्ट में है, दर इज़ समथिंग कॉल्ड क्लियर RT, जो मैंने बताया था. क्लियर RT जो है डायग्नोस्टिक क्वालिटी इमेजेस देती है जो ट्रीट करने में, जिसके कारण हम जब पेशेंट्स को ट्रीट करते हैं तो जो इमेज रेडिएशन मशीन से जो इमेजेस आता है उसका क्वालिटी एज गुड एज CT स्कैनर की तरह रहता है, जो डायग्नोस्टिक CT है. सेकंड फीचर है सिंक्रोनी है AI बेस्ड टूल. इट्स एन आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल विच ट्रैक्स द ब्रीथिंग पैटर्न. मोस्ट ऑफ द ट्यूमर्स जो होते हैं रेस्पिरेशन से मूव करते हैं, तो रेस्पिरेशन से मूव होते हुए ट्यूमर्स को नॉर्मली हम ट्रीट करते हैं तो बहुत मुश्किल होता है. बट विथ सिंक्रोनी क्या होता है, इट इज़ tracking the patient's motion and without missing the tumor, treats only the tumor and spares the normal structures. Now next thing is, on this we have SGRT. तो SGRT है surface guided radiotherapy, जो बेसिकली दो मेन फीचर है, दैट इज C पोजिशनिंग. जब पेशेंट को सेटअप करते हैं तो वेरी इंपॉर्टेंटली दिस मिलियन पॉइंट्स ऑफ लेजर्स आर ऑन द पेशेंट. इट सेट्स अप द पेशेंट वेरी क्विकली रेडिएशन रूम में. ज़्यादा टाइम नहीं लगता है सेटअप करने में, नहीं तो हम नॉर्मली 5 to 7 मिनट्स भी से एक फिर वेरीफाई करते हैं. सो ये जो C पोजिशनिंग है SGRT में, पोजिशन करता है वेरी एक्यूरेटली, वेरी प्रिसाइसली, शॉर्टन्स द ट्रीटमेंट टाइम ऑल्सो, एंड टेक्नोलॉजिस्ट को भी इट इज़ अ वेरी वेरी हैंडी टूल. एंड ऑल्सो अदर फीचर जो SGRT में वो मोशन मैनेजमेंट, जैसे मैंने बताया था, मूविंग ट्यूमर्स को ट्रैक करने के लिए पेशेंट ज़रा सा भी हिलता है, देयर इज स्लाइट मूवमेंट, सो दिस SGRT ट्रैक्स द ट्यूमर मोशन एंड मशीन ऑटोमेटिकली शट्स ऑफ. सो हमारे पास जो SGRT है टोमोथेरेपी पे, जो एशिया का फर्स्ट है, कहीं भी विथ टोमोथेरेपी SGRT इंस्टॉलेशन अभी हुआ नहीं है. एंड दिस SGRT विथ ट्यूमर ट्रैकिंग के लिए इट हेल्प्स टू ट्रैक the moving tumors also and precisely saves most of the organ structures and also delivers a precise treatment. Thank you. हॅलो, मी अमित निराली. मी सह्याद्री हॉस्पिटल हडपसरमध्ये चीफ मेडिकल फिजिसिस्ट आहे. सो आपल्याकडे आत्ता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे मशीन आलं आहे ते रेडिएक्ट X9 टोमोथेरपी मशीन आहे, ज्याच्यामध्ये SGRT म्हणून हे फीचर आहे, जे एशियातलं फर्स्ट इन्स्टॉलेशन आपल्याकडे आहे. सो रेडिएक्ट X9चे फीचर्स सांगायचे झाले तर कसे आहेत की त्याच्यामध्ये जे इमेजिंग मोडॅलिटी आहे, कारण ड्युरिंग ट्रीटमेंट आपल्याला इमेजिंग घ्यावं लागते, तर ती इमेजिंग मोडॅलिटी जी आहे त्याची क्वालिटी जी आहे ती एक्झॅक्टली आपले डायग्नोस्टिक इमेजेस जे असतात त्या इमेजेसच्या बरोबरीने असते. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त डिटेल्स माहिती पडतात, आणि जेवढे डिटेल्स आपल्याला माहिती पडतील तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो. दुसरं फीचर आहे ते सिंक्रोनी म्हणजे काय आहे की आपले बॉडीमध्ये बरेचसे ट्यूमर्स असतात, जसे लंग ट्यूमर आहे, ॲबडॉमिनल ट्यूमर आहे, आपल्या ब्रिदिंगनी मूव होतात. सो आपण जेव्हा ते ट्यूमर्स मूव होतात तर नॉर्मल लिनॅकमध्ये आपण जेव्हा ट्रीट करतो त्यावेळेस आपल्याला आयदर थोडंसं एक्स्ट्रा ट्रीट करावं लागतं जेणेकरून ते कॉम्पन्सेट होतील, किंवा आपल्याला पेशंटला होल्ड करायला सांगतं, रिस्ट्रिक्ट करायला सांगावं लागतं. पण ह्याच्यामध्ये असं नाही, पेशंट आपला नॉर्मली ब्रीथ करतो, आणि जेव्हा तो नॉर्मली ब्रीथ करतो तेव्हा मशीन त्या ब्रीदिंग त्या ट्यूमर मुवमेंटला ॲडॅप्ट करून तो मशीन आपले बीम ॲडजस्ट करून त्या ट्यूमरला ट्रीट करतो, की जेणेकरून जे नॉर्मल टिश्यू सराउंडिंगमध्ये आहे त्याचं डोस कमी होतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, आणि आपण ॲक्युरेटली ट्यूमर ट्रीट करू शकतो. तिसरं फीचर आहे त्याच्यामध्ये SGRT. तर SGRTमध्ये काय करतो आपण की नॉन रेडिएशन वेव्सनी आपण व्हिज्युअल जे रेडिएशन असतं त्याच्यानी आपण त्याचं सरफेस इमेजिंग तयार करतो, आणि त्याने आपण कंटिन्युअसली पेशंटला मॉनिटर करतो. कारण आपण पहिल्यांदा ड्युरिंग ट्रीटमेंट पेशंट कधी पण हलू शकता, स्नीझिंग आलं, खोकला आला, काही आला, तर त्यावेळेस त्या मुवमेंटपुरतं पेशंटचा ट्यूमर आउट ऑफ द बीम जाऊ शकतो. पण त्यावेळेस
ह्या टेक्नॉलॉजीमुळं बीम ऑटोमॅटिकली होल्ड होते, आपल्याला मॅन्युअली होल्ड करायची गरज पडत नाही. सो ऑटोमॅटिकली होल्ड झाल्यावर काय होतं की तेवढी ॲक्युरेसी मिळते आपल्याला आणि पेशंटचं ट्यूमर एक्झॅक्टली ट्रीट होतो. त्याच्यानंतर अजून फीचर्स असे आहेत की त्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिओथेरपी, जसे डॉक्टरांनी सांगितलं तसं. कारण काय होतं की जेव्हा पेशंट आपण ट्रीट करतो आहे त्यावेळेस त्या पेशंटला खरोखर किती डोस गेलेला आहे काय ते बघण्यासाठी ॲटोमॅटिक फीचर असं आहे की त्याच्यात ड्युरिंग जे क्लिअर आर टी म्हटलं ते इमेजिंग ऑटोमॅटिकली सिस्टीममध्ये जातो आणि जो रेडिएशन डोस गेलेला तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आपण जो प्लॅन केलेला आहे आणि डिलिव्हर्ड डोस आपण कम्पेअर करू शकतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला कळालं की ट्यूमर थोडासा कमी झालेला आहे, श्रिंक झालेला आहे किंवा ट्यूमर वाढलेला आहे, त्यानुसार आपण डॉक्टरांनी सांगून त्याच्या प्लॅनमध्ये बदल करू शकतो. कारण सेम प्लॅन आपण कंटिन्युअसली ट्रीट करू शकत नाही, जसे बदल होतील त्या बदलानुसार आपण ट्रीट करू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ॲक्युरसी, प्रिसिजन. ज्या ॲक्युरेसीने आणि ज्या प्रिसिजनने हे मशीन ट्रीट करतं ते आपल्याला इतर लिनियर ॲक्सलरेटर्स किंवा कन्व्हेन्शनल लिनियर ॲक्सलरेटरमध्ये आपल्याला मिळणार नाही. सो दिस इज मोस्ट ॲक्युरेट, प्रिसाईज अँड ॲडव्हान्स मशीन विथ द AI टेक्नॉलॉजी अँड सरफेस गायडेड रेडिओथेरपी जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून त्याला आणखी अनदर डायमेन्शनमध्ये घेऊन जातं.